स्वामी विवेकानंद का जन्म 12 जनवरी 1863 को कोलकाता में हुआ था। स्वामी विवेकानंद वेदांत के विख्यात और प्रभावशाली आध्यात्मिक गुरु थे। उनका अधिकांश समय भगवान शिव की पूजा अर्चना में व्यतीत होता था। परमात्मा को पाने की लालसा भी बड़ी प्रबल थी। इस हेतु वे पहले ब्रह्म समाज में गए, परंतु वहां उनके चित्त को संतोष नहीं हुआ। वे वेदांत और योग को पश्चिम संस्कृति में प्रचलित करने के लिए महत्वपूर्ण योगदान देना चाहते थे। इस उपलक्ष्य में स्वामी विवेकानंद जयंती अवसर पर श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय की ओर से 12 जनवरी को क्रांति कथा व्याख्यानमाला आयोजित की गई। कार्यक्रम में अध्यक्ष के तौर पर ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट चंद्रकांत देशमुख, प्रमुख वक्ता सच्चिदानंद शेवड़े, श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय की उपाध्यक्षिका सपना मुनगंटीवार, डॉक्टर मुनगंटीवार, सच्चिदानंद मुनगंटीवार व श्यामा प्रसाद वाचनालय के सचिव अनिल बोरगमवार आदि मान्यवर उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत उपस्थित मान्यवरों के हाथों महान स्मृतियों के तैलचित्र को पुष्प अर्पण कर व मशाल जलाकर की गई। कार्यक्रम में उपस्थित मान्यवरों का पुष्पगुच्छ व स्मृति चिन्ह देकर सत्कार किया गया। कार्यक्रम दौरान एडवोकेट चंद्रकांत देशमुख व सपना मुनगंटीवार के हाथों वासुदेव बड़वंत फड़के व चाफेकर बंधु इस पुस्तक का विमोचन हुआ। इस दौरान मान्यवरों ने क्रांतिकारों के कार्य की महत्ता व्यक्त की। पश्चात डॉक्टर सच्चिदानंद शेवड़े की क्रांति कथा व्याख्यानमाला की शुरुआत हुई। कार्यक्रम में श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय के सभी सदस्यगण, पदाधिकारी व साथ ही बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। सर्वप्रथम डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूरच्या वतीने आयोजित युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती निमित्त क्रांती कथा व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। या व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष, सलग तिसऱ्या वर्षी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपणाशी सुसंवाद साधताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। पहिल्या वर्षी नरेंद्र ते विवेकानंद या विषयावर माननीय शेवडे सरांनी आम्हा सर्वांच्या मनाचा वेध घेतला, तर दुसऱ्या वर्षी 1857चा स्वातंत्र्य संग्राम हा विषय शेवडे सरांनी आपल्या ओजस्वी वाणीतून मांडला। या वर्षी क्रांती कथा व्याख्यानमाला आम्ही आयोजित केली आहे की भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य मिळत असताना केवळ नेमस्त अशा मार्गानेच हे मिळालं असं आपल्याला म्हणता येणार नाही। ब्रिटिशांबद्दल आपली कितीही द्वेषबुद्धी असली तरीही पण ब्रिटिश हे न्यायप्रिय होते। प्रत्येक राजकीय कायद्याच्या विरुद्ध खटला चालवत असताना त्यांनी रीतसर खटला चालवून त्यानंतरच त्या व्यक्तीला किंवा राजकीय कायद्याला पुढे शिक्षा दिलेली होती। अशा प्रकारचं एकूण त्या काळामधलं ज्युडिशियरीचं वातावरणही होतं। आणि याच्याशिवाय महत्त्वाची भाग हा असा होता की भारतामध्ये जी काही ब्रिटिशांची राजवट होती ती राजवट जर समजा आज चीनमध्ये जशी साम्यवादी राजवट आहे तशी राजवट किंवा रशियामध्ये जी स्टॅलिनच्या काळामध्ये राजवट होती तशी जर राजवट असती किंवा हिटलरच्या काळामध्ये जर्मनीमध्ये जशी राजवट होती तशी जर राजवट जर असती तर नेमस्त राजकारणाने किंवा अशा सविनय आंदोलनांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं असतं काय ह्याची मात्र खात्री वाटत नाही। आणि तसं जर झालेलं असतं तर मात्र तशी जर राजवट असती तर भारताला सशस्त्र क्रांतीशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नसता। दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की स्वातंत्र्य मिळत असताना ब्रिटिशांनी ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य दिलं त्यावेळेला 1947 साली ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये त्यावेळेचे ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांनी जी कारणं नमूद केलेली होती त्या कारणांमध्ये जर ती कारणं जर लक्षात घेतली तर भारतीय सैन्य हे या ब्रिटिशांना लॉयल राहिलेलं नव्हतं। दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी होती की त्या काळामध्ये वसाहतवादाच्या विरुद्ध विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर वसाहतवादाविरुद्ध एक घृणा अशी निर्माण झालेली होती। आणि या सगळ्या गोष्टी जमेस धरता भारताला हे स्वातंत्र्य मिळालेलं होतं।
त्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये बिना खड्ग बिना ढाल अशा या पद्धतीने हे स्वातंत्र्य मिळालं असं म्हणणं हे काही योग्य होणार नाही असं मला वाटते. त्यामुळे आजच्या या अशा परिस्थितीमध्ये क्रांतिकारकांनी जो काही या भारत मातेच्या ज्या वेळेला वासुदेव बळवंतांना पकडलं गेलेलं होतं त्यावेळेला कोर्टात जी त्यांनी जबानी दिली आहे, पुण्यामध्ये संगम ब्रिजच्या जवळ आज जिथे एक छोटेखानी म्युझियम उभं केलेलं आहे सरकारने, त्या ठिकाणी एक विशेष कोर्ट बनवलेलं होतं वासुदेव बळवंतांच्या करता, कारण अशी केस पहिल्यांदाच आलेली होती या कारणाकरता. तेव्हा तिथे उभं राहून त्यांनी असं सांगितलं होतं की हे हिंदी प्रजासत्ताक बनावं असं स्वप्न मी पाहिलं होतं आणि आम्ही सगळ्या लोकांनी मिळून तुम्हाला या भूमीवरून हकलून लावावं ही माझी मनीषा होती. केवढं महत्वाचं आहे की एक माणूस ज्या वेळेला असं सांगतोय की अशा प्रकारचं स्वप्न मी बघतोय आणि ते सुद्धा कोर्टात, महत्वाचा भाग आहे की कोर्टात असं सांगितलं त्यांनी. म्हणजे प्रजासत्ताक हा शब्द जो पहिल्यांदा उच्चारलाय तो वासुदेव बळवंतांनी, आणि असं असून सुद्धा आम्हाला प्रजासत्ताकाच्या उद्गात्याचं मात्र विस्मरण होत असतं. तिथेच कोर्टात उभं राहून त्यांनी आणखीन जे काही सांगितलं तेच मी या पुस्तकाच्या ब्लर्बवरती घेतलंय, म्हणजे मागच्या बाजूला मुद्दाम कळण्याकरता, की ज्याच्यामध्ये हा माणूस त्याची सगळी जी काही मनीषा आहे, का केलं हे सगळं हे तो सांगतोय. त्यात तो म्हणतो ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला तिच्याच पोटी सर्व लेकरे झाली, त्यांनी अन्नान्न करीत उपाशी मरावं आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत राहावं हे मला पावलं नाही, आणि म्हणून ब्रिटिश सरकार विरुद्ध मी बंड पुकारलं. अहो माझ्या हिंदुस्थानवासी बांधव हो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राणपणास लावित आहे. तसा प्रयत्न करण्यातही मी काय पुरुषार्थ केला. दधीची ऋषींनी आपल्या अस्थी देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या, तसंच माझे प्राण घेऊन तरी ईश्वराने तुम्हाला सुखी करावं अशी माझी त्याला प्रार्थना आहे. मी मरून जाईन पण या दुष्ट प्रजाभक्षक चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही सुख लाभू देणार नाही. हे ज्या माणसांनी ही ज्याची तळमळ होती, अशा लोकांची चरित्र किमान लोकांच्या पर्यंत जायला पाहिजेत, कारण क्रांतिकारकांची चरित्र पोचवली गेली नाहीत तर पुढच्या पिढीपर्यंत जाणारही नाही. आणि मगाशी जे सांगितलं तीच पुढच्या पिढीची समजूत होईल. काय? दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल.